या सुनावणीत थोडं असं वाटलं दोन्हीकडून चांगला युक्तिवाद होते. परखड सिब्बल यांनी काल पण युक्तिवादामध्ये परखड मतं मांडली होती. आज काय झालं नेमकं? सुनावणी कुठले विषय समोर आलेले आहेत? मुळात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जे युक्तिवाद करत आहेत त्यांचा युक्तिवाद अत्यंत ताकदवान आणि प्रभावी झालेला आहे. कारण की सत्यच उद्धव ठाकरेंच्या बाजूनी आहे. सत्य नेहमीच प्रभावी असते आणि परिणामकारक असते. त्याचा प्रत्यय आज आला. धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीबद्दल अंतिम सुनावणीमध्ये बरेचसे उल्लेख करण्यात आले आणि त्याच्यामध्ये तोंडी काही निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले तर काही प्रक्रियात्मक निर्देशसुद्धा त्यांनी दिले. चर्चेचा भाग म्हणून ज्या गोष्टी बोलल्या गेल्या त्यासुद्धा बरेचदा अशा केसेसमध्ये महत्त्वाच्या असतात. त्यावरून एकच नक्की झालेलं आहे की राजकीय पक्ष श्रेष्ठ आहे. पॉलिटिकल पार्टीला विधिमंडळ पक्षाचा पर्याय असू शकत नाही आणि विधिमंडळ पक्षामध्ये किती जण आमदार आहेत, किती जणांचं संख्याबळ आहे याला महत्त्व न देता राजकीय पक्ष कोणाच्या ताब्यात आहे आणि राजकीय पक्षावर वर्चस्व कोणाचं आहे हाच मुद्दा महत्त्वाचा ठरतो. हे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना या 3 न्यायालयाच्या खंडपीठाने आज पूर्णपणे समजून घेतलेलं आहे. आता हे समजून घेण्यामध्ये आणखी एक कारण आहे की सुभाष देसाईंची केस जी आहे, जी 5 न्यायाधीशांच्या न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे, त्या न्यायपीठाने सुद्धा हेच सांगितलं की पॉलिटिकल पार्टी आणि विधिमंडळ पक्ष म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी या दोन्ही वेगळ्या आणि डिस्टिंक्ट त्यांची ओळख आहे. त्यांना एकत्र करू शकत नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट पॉलिटिकल पार्टीचा एक छोटासा भाग विधिमंडळ पक्ष म्हणजे निवडून आलेले आमदार आहेत. पण केवळ निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येवर अशा पद्धतीने राजकीय पक्ष कोणाला तरी बहाल करणं आणि पक्षचिन्हसुद्धा देऊन टाकणं हे अत्यंत चुकीचं आहे. या निर्णयाप्रत सर्वोच्च न्यायालयाचे 3 न्यायाधीश सहमत झाल्याचं चित्र आज आपल्याला दिसलेलं आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधींना काही प्रमाणात स्वातंत्र्य असलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा झाली. तो या केसचा भाग नसेल तरी ती चर्चा महत्त्वाची आहे असं मला वाटते की जे राजकीय पक्षाचे सदस्य आहे निवडून येतात आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून त्यांना त्यांचं मत असलं पाहिजे. केवळ ते आपण त्याला म्हणू की प्रतोदानी काढलेल्या आदेशाला व्हीपला ते बांधील नेहमी असतात ते चित्र चांगलं नाही. अशा पद्धतीची चर्चा केवळ झाली. या केसमध्ये त्याचा काही संबंध नाही. परंतु हा मुद्दा महत्त्वाचा मला वकील म्हणून याच्यासाठी वाटतो की कुठेतरी कायद्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तो सकारात्मक बदल अशा पद्धतीने करायला पाहिजे. परंतु कायद्याचा आणि संविधानिक तरतुदींचा चुराडा करून राजकीय पक्ष जे खोटारडे आहेत आणि असत्याच्या मार्गाने राजकीय पक्ष पळवलेला त्यांना प्रस्थापित करण्यासाठी कायद्याच्या नियमांचा वापर होणं हे अत्यंत घातक आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करताना कपिल सिब्बल सर हे सुद्धा म्हणाले की निवडणूक आयोगाच्या आधीचे ज्या निर्णय आहेत त्याची शहानिशा झाली पाहिजे. त्याच्यावर त्यांनी आक्षेपच घेतला की निवडणूक आयोग अशा प्रकारचे निर्णय कसे घेऊ शकतात हा प्रश्न त्यांनी सुप्रीम कोर्टात आज विचारलेला आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः सिम्बॉल्स ऑर्डरमधला परिच्छेद 15 जो आहे पॅरा 15 त्याच्यावर त्यांनी मुख्यतः भर दिला आणि त्यांनी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये दोन्हीही एकाच पक्षातले गट म्हणजे त्यांनी एकाच घरामध्ये समानतेने श्वास घेतलेला आहे असं वाक्य आहे त्याच्यामध्ये. तर त्या लोकांनी परत सिम्बॉलबद्दल डिस्प्यूट करायचं तर ते सिम्बॉलबद्दलचं डिस्प्यूट अशा पद्धतीने पॅराग्राफ 15 नुसार डिसाईड होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने सिम्बॉल ऑर्डरच्या परिच्छेद 15चा वापर करून जो निर्णय घेतला आणि शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदेंना दिलं तो निर्णय अत्यंत चुकीचा बेकायदेशीर आहे असा सुद्धा युक्तिवाद जोरदार पद्धतीने आज करण्यात आला. त्यानंतर कोणत्याही विलिनीकरणाशिवाय पक्षाचा ताबा घेणं किंवा विधिमंडळातील फुटीला मान्यता देण्याची परवानगी अशा प्रकारे मिळवणं हे दोन्ही चुकीचं आहे हे सुद्धा सांगण्यात आलं. आता या सगळ्या गोष्टींवर शिंदे गटातर्फे युक्तिवाद केला जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगातर्फे सुद्धा युक्तिवाद केला जाईल. त्यांना 3-3 तासाचा वेळ दिलेला आहे. तेवढा वेळ ते घेतील असं मला वाटते कारण की ही मोठी केस आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनाही सांगायच्या असतील. परंतु त्यानंतर 15-20 मिनटाचा वेळ परत रिबटल आपण त्याला म्हणतो की आपली पण एखादी बाजू शुद्धीकरण म्हणून सांगायची असेल तर ते सांगण्यासाठी देण्यात येईल आणि त्यानंतर हा विषय निकालासाठी काही दिवस
राखून ठेवण्यात येईल आणि नंतर याच्यावर निकाल देण्यात येईल असं मला वाटते. त्यांच्या बाजूने निकाल यायचे किंवा ते मत व्यक्त केलं जात होतं. यात महत्त्वाचं काय वाटतं या युक्तिवादात तुम्हाला, जे इतकी दिवसाच्या पूर्वीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलं नव्हतं पुढे? नाही, सगळ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहे, लोकांच्या सुद्धा त्या पुढे आलेल्या आहेत, त्यामुळे याच्यामध्ये नवीन काही आहे असं मला वाटत नाही. मुख्य मुद्दा हा अन्वयार्थ काढण्याचा आहे. जे निवडणूक आयोगाने अन्वयार्थ काढले ते मुळातच चुकीचे कसे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने झालेला आहे. त्याच्यामध्ये एखाद्याच्या कृतीमुळे कोणीतरी आपल्या वागणुकीमुळे स्वतःच त्या पक्षातून तो गेलेला आहे आणि ते पक्षविरोधी कारवाई करतो असं दिसत असेल, त्या क्षणी तो व्यक्ती अपात्र आहे. त्यामुळे 2(1)A नुसार ती अपात्रता जी आहे ती तेव्हाच्या तेव्हा जाहीर झाली पाहिजे, ती अपात्रता मान्य झाली पाहिजे. तसं होताना इथे दिसलं नाही. त्यामुळे मग कपिल सिब्बल सरांनी जो मुद्दा मांडला की सगळ्या ज्या व्यवस्था आहे त्यांच्या इंटिग्रिटीचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे इन्स्टिट्यूशन्स म्हणून जे लोक काम करतात, म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष एक इन्स्टिट्यूशन चालवतात, इन्स्टिट्यूशनचा आदर ठेवला पाहिजे आणि त्यांनी त्या लोकशाहीच्या मार्गानेच काम केलं पाहिजे हे अपेक्षित आहे. त्यानंतर राज्यपालचं ऑफिस म्हणजे हे गव्हर्नर कार्यालय हे एक इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना निपक्ष वागलं पाहिजे हे अपेक्षित असताना त्यांनी तसे वागलेले नाही आहेत. आणि दुसरीकडे मग निवडणूक आयोग आहे जो सातत्याने मोदी आणि शहा यांच्या नादी लागून ते सतत बेकायदेशीर निर्णय घेतात आणि विशिष्ट राजकीय पक्षाची बाजू घेण्याचा प्रयत्न करतात असं दिसलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी सांगितलं की इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी महत्त्वाची आहे आणि याच्यात परत हे जोडायला पाहिजे की अनेक उच्च न्यायालयातले आणि सर्वोच्च न्यायालयातले सुद्धा न्यायाधीश हे सुद्धा गाफील झालेले आहेत त्यांच्या जबाबदाऱ्यांच्याबद्दल आणि त्यांनीसुद्धा इंटिग्रिटी राजकीय पक्षाशी संबंधित ठेवली आहे का असे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून हा विषय जो आहे ना हा जसा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की संधीसाधू राजकीय लोकांना स्वार्थ साधता येऊ नये म्हणून हा कायदा आहे जो पक्षांतरबंदी कायदा आहे तो. आणि त्या कायद्याचीच अंमलबजावणी होणार नसेल तर मग दुसरीकडे इन्स्टिट्यूशन जे आहे सगळ्या लोकशाहीच्या संस्था त्या जर शरणागती पत्करल्यासारख्या वागत असतील तर मग प्रामाणिकता टिकणार कशी आणि सत्य टिकणार कसं हा मुद्दा आहे. सर हिंदी